माढा लोकसभा मतदारसंघातला शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार कोण अशी चर्चा आता जोर धरू लागली। शेजारच्या सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला, मात्र अद्यापही माढ्याचा उमेदवार का जाहीर केला नाही असा सवाल आता कार्यकर्ते करू लागले। शरद पवारांची माढ्याची गाडी कुठे अडकली? मोहिते पाटील हातात कधी घेणार तुतारी? माढ्यात मोहिते पाटलांचं ठरलं की नाही? पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या लढतींचं चित्र स्पष्ट झालं असलं तरी माढा मतदारसंघात शरद पवारांचा उमेदवार कोण हे अद्याप निश्चित झालेलं नाही। महादेव जानकर यांच्यापासून सुरू झालेला शोध धैर्यशील मोहिते पाटलांपर्यंत येऊन थांबलाय। एकीकडे मोहिते पाटील तुतारी हातात घेणार असं ठरल्याचं सांगण्यात येतंय, पण अजूनही मोहिते पाटलांच्या नावाची घोषणा झालेली नाही। धैर्यशील मोहिते पाटलांनी 15 तारखेचा वायदा दिला असला तरी 15 एप्रिलला ते निश्चित निर्णय घेतील अशी चर्चा जरी असली तरी त्याची खात्री कोणीही देत नाही। थंड असलेले मोहिते पाटील आता 16 एप्रिलला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करून त्याच दिवशी अर्ज दाखल करणार अशी आता माहिती पुढे येत आहे। 16 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये अकलूजमध्ये मेळावा घेऊन त्याच दिवशी सोलापूर येथे जाऊन शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पुढे येत आहे। शरद पवारांचा उमेदवार ठरत नसल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मनोबल वाढले। शरद पवारांविरोधात उभा करण्यासाठी उमेदवारच सापडत नसल्याचा टोला निंबाळकरांनी लगावलाय। एवढी वाईट व्यवस्था महाविकास आघाडीवर यायला नको होती। आज त्यांनी या भागाचं नेतृत्व केले, विकास न केल्यामुळं त्यांना सातत्याने चाचपणी करून उमेदवार बदलावा लागतोय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। मला समोरच्या कुठल्याही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं आव्हान वाटत नाही। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फारसं हुरळून जाण्याची गरज नाही। शरद पवार माढ्याच्या आखाड्यात कसलेलाच पैलवान उतरवतील असं जाणकार सांगतायत। सोमवारपर्यंत माढ्याच्या लढतीचं चित्र स्पष्ट होईल अशी चिन्ह दिसू लागलीत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर।